नमस्कार. मी सावता शामराव फुलसागर, सेवानिवृत्त प्राध्यापक. आम्ही इथं नेताजी बागल प्लॉटिंग बार्शी नाका इथं राहतो. गेली 25 वर्षापासून आम्ही इथं राहतो. परंतु ज्या वेळेपासून हे मातोश्री हॉटेल इथं सुरू झालेलं आहे त्या हॉटेलचा आम्हाला भयंकर त्रास आहे. एकतर पार्किंग सगळं त्यांनी इथं करून ब्लॉक केलेले आहेत रस्ते. हॉटेलच्या समोर पण आणि गल्लीतला रस्ता आम्हाला अजिबात वापरता येत नाही. लहान मुलं असतील, आजारी माणसं असतील तर त्यांना साध्या रस्त्याने चालतासुद्धा येत नाही. एवढं इथं दुर्गंधी कचरा त्यांनी केलेला असतो आणि त्याच्याकडे ते अजिबात लक्ष देत नाहीत. तक्रारी करूनही लक्ष देत नाही. तसंच आमच्या घरासमोर त्यांचं 4 चाकी वाहनं वगैरे लावलेली असतात. त्यामुळं आम्हाला आमची वाहनं पण काढता येत नाही आणि ही सर्व बाजूने आमची अडचण करून ठेवली. दुर्गंधी एवढी आहे की इथल्या रहिवाशांचं स्वास्थ्य धोक्यात आलेलं आहे आणि याबद्दल वारंवार सांगून पण दखल घेतली जात नाही. गोंधळ असतो आणि या सर्व गोष्टींचा आम्हाला या गल्लीतल्या लोकांना त्रास होत आहे. तर याचा बंदोबस्त झाला पाहिजे. मागणी काय तुमची मग प्रामुख्याने इथलं हॉटेल बंद झालं पाहिजे बघा, त्याशिवाय पर्याय नाही. कारण या हॉटेलचं हे रस्त्यावरची दुर्गंधी एवढी आहे का, गटारीतलं पाणी सगळं रस्त्यावर येतं, त्याची दुर्गंधी आहे. त्यांचा गोंधळ असतो. ते इथं कर्मचारी येणारे कस्टमर इकडं सगळ्या रिकाम्या प्लॉटमध्ये लगीला येतात, वाहने लावतात आणि विनाकारण आम्हाला त्रास आहे. प्राध्यापिका शुद्धमती सावता फुलसागर, सेवानिवृत्त प्राध्यापिका आहे मी. नेताजी बागल प्लॉटिंगमध्ये माझं घर आहे, प्रतिमा निवास. आणि आमच्या गल्लीमध्ये मातोश्री हॉटेल सुरू आहे. जवळपास 7-8 वर्षापासून ह्या हॉटेलचा आम्हाला भयानक त्रास आहे. सुरुवातीच्या काळात तर हॉटेलच्या समोर उघड्यावरती बकरी कापली जात होती. त्याला व्यक्तिशः मी विरोध करून हॉटेलमध्ये घुसून मालकाला रागवून शिव्या देऊन बंद करायला लावलं. त्यानंतर तेव्हापासून या हॉटेलची संपूर्ण घाण गटारामध्ये येते. गटार ओसंडून वाहून रस्त्यावरती येतं. रस्त्यावरून जाणं येणं मुश्किल होतं आणि हॉटेलमध्ये जेवायला, खायला आणि दारू प्यायला आलेल्या माणसांचा मनस्वी त्रास होतो. रस्त्याच्या दुतर्फा, आधीच रस्ता छोटा आहे, त्याच्या दुतर्फा वाहनं लागलेली असतात. पाऊल टाकायला जागा नसते. दवाखान्याला जाईन म्हटलं तरी रस्ता मोकळा नसतो. आमची वाहनं आम्हाला बाहेर काढता येत नाहीत. दवाखान्याला सुद्धा जाता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण होते. शेजारीच माझ्या नातेवाईकाचा, अर्थात माझा रिकामा प्लॉट आहे. त्याच्यात आमचं शेड आहे, गाडी लावलेली आहे. त्याच्या मागे इथले कर्मचारी लघवीला उभे राहतात. त्यांना समोरून जवळून बाया माणसं गेलेली कळत नाहीत. सांगितलं तरी हसतात, दात काढतात आणि त्यामध्ये सुधारणा काही होत नाही. हॉटेलमध्ये येणाऱ्या माणसांचा एवढा त्रास आहे की रिकामी जागा बघून वाहनं तिथं लावतात. रिकाम्या प्लॉटमध्ये जेवायला जातात, दारू पिऊन येतात, रिकाम्या बाटल्या प्लॉटमध्ये फेकून जातात. शेडमध्ये असलेली आमची गाडीसुद्धा आम्हाला काढता येत नाही. मला जवळपास 20,000 खर्च करून गेट बसवून घ्यावं लागलं प्लॉटला, तरीसुद्धा दाद देत नाहीत. गहाण टाकणं चालू आहे. वाकुऱ्याच्या दारात, अर्थात त्यांच्याच जागेमध्ये हे हॉटेल आहे, त्यांच्या दारात झाडं आहेत. तो झाडपाला, नारळाच्या फांद्या रिकाम्या प्लॉटमध्ये आणून टाकणं, रस्त्यावर टाकणं, रस्ता अडवण्याचा हा एक वेगळा प्रकार असतो त्यांचा. सांगितलं तर ऐकत नाही. वारंवार बोलण्याचा कंटाळा आला. नगरपालिकेला तक्रार केली, एखादा माणूस येतो, काढून देतो, गटारातली घाण काढतो, रस्त्यावर ठेवतो, निघून जातो. पुन्हा त्या घाणीचा वास येतो तो येतोच. अक्षरशः धुराड, कुजलेल्या घाणीचा वास, मलमूत्र, धूर या सगळ्यांनी इथलं प्रदूषण वाढलेलं आहे. अतिशय गशाळ वातावरण केलेलं आहे. मॅडम, तुम्ही नगरपालिकेला तक्रार दिली होती, ऐका. तर नगरपालिकेचा तुम्हाला काय रिस्पॉन्स आला का नाही तुमच्या सोसायटीला किंवा तुम्हाला? तात्पुरतं काढून घेतात. बरं, नंतर ही परिस्थिती अशीच राहते. आज जसा माणूस आलाय आणि काढतो, निघून जातो, पुन्हा वाळलेलं पुन्हा गटारातच जातं. आणि राहिला प्रश्न मॅडम, रस्त्यावरती जी वाहनं तुम्ही उभी असतात म्हणतात, मग त्यासाठी काय आरटीओ विभागाला तुम्ही काय माहिती किंवा पत्र केलं तर? लेखी अशी काही तक्रार केली नाही. मी फक्त तोंड वाजवते आणि त्यामुळे असं वाटतं लोकांना की बाईच बोलते, बाकी कुणाची तक्रार नाही. ऐका ना, तुम्ही असेल म्हणा किंवा तुमच्या सोसायटीमधले काही महिला असतील, पुरुष असतील म्हणा, हे तक्रार करणार आहेत का म्हणलं? महानगरपालिकेला असेल, आरटीओ विभागाला असेल, करणार आहेत. आणि आमची सगळ्यांची एक मागणी आहे की हे मातोश्री हॉटेल इथून गेलं पाहिजे, तरच आम्हाला या परिसरामध्ये सन्मानाने जगता येईल. आम्ही 40 वर्षापूर्वी या प्लॉटिंग मध्ये प्लॉट्स घेतलेले आहेत. आमची सगळ्यांची स्वतःची घरं आहेत. आम्ही अतिशय सुशिक्षित, सुसंस्कृत आणि समाजामध्ये व्यवस्थित वागणारी माणसं आहोत. आमच्या घरात आम्हाला राहणं, वागणं मुश्किल झालेलं आहे. आम्हाला खिडक्या सुद्धा उघड्या ठेवता येत नाहीत.
हा काही आमचा अपराध नाही आहे, आम्ही इथं राहतो म्हणजे, आणि ह्याची काही मक्तेदारी नाही आहे इथं, किंवा ह्याला काही फार कायदेशीर बेस आहे असं नाही इथं हॉटेल चालवण्याला. हे हॉटेल इथून निघून गेलं पाहिजे, ते काढलं पाहिजे, तरच आम्ही इथं स्वास्थ्यपूर्ण आणि आनंदाचं आयुष्य जगू शकू. अन्यथा मग आम्हाला याचा विचार करावा लागेल. नाव सांगा ना तुमचं परत एकदा. फुलसागर शुद्धमती सावता, सोसायटीचं नाव. नेताजी बागल प्लॉटिंग. मी चंद्रकांत लिमराज घोळवे, सेवानिवृत्त API. मी विनंती करतो की आमचं स्वतःचं राहतं घर इथं आहे, मातोश्री हॉटेलच्या बाजूला, आणि आमच्या घरासमोर मातोश्री हॉटेलचे सर्व घाण वगैरे सगळं पडतं. त्याच्यामुळं आम्हाला त्रास होतो, आरोग्याला आमच्या त्रास होतो. आणि आमच्यासमोर फुलसागर मॅडमचा प्लॉट आहे, तिथे देखील त्या हॉटेलची लोक तिथं गैरकृत्य करतात, दारू पितात, येऊन हे सगळं गैरकृत्य होतं. या मातोश्री हॉटेल इथे पशुहत्या केली जाते, आणि ते मोठ्या प्रमाणात पशुहत्या देखील केली जाते हॉटेलच्या इथे. आणि नंतर हॉटेलसमोरील जे रोड आहे त्या रोडवर हॉटेलचा मालकाने पूर्णपणे अतिक्रमण करून नाल्या बुजविलेल्या आहेत. वाहनं त्या हॉटेलची आमच्या घरासमोरील रोडला पूर्ण वाहनं थांबतात. रस्ता ब्लॉक सतत असतो. आम्हाला जायला यायला घरातल्या 12 ते 5 आम्हाला या रस्त्याने जाता येत नाही. आमच्या घरातील बाया माणसे, मुलं बाळं यांना काही सुद्धा भयंकर त्रास होतो. त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे ह्या हॉटेलमुळं. आणि हॉटेल प्रदूषण ॲक्टनुसार हे हॉटेल इथं चालू शकत नाही. हे हॉटेल बेकायदेशीर आहे. हा परिसर रेसिडेन्शियल परिसर आहे, आणि या रेसिडेन्शियल पर्पजमध्ये या इथे हॉटेल बेकायदेशीररित्या चालू आहे. हे हॉटेल तात्काळ बंद करण्यात यावे, नसता आम्हाला आंदोलन करावं लागेल. हॉटेल बंद झालीच पाहिजे. बस. सर, तुम्ही डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे, मग तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जेणेकरून आता हॉटेलचा तुम्हाला त्रास होते, बरोबर आहे का? मग महानगरपालिका असेल म्हणा, RTO डिपार्टमेंट असेल म्हणा, या ठिकाणी तुम्ही अर्ज काय केलेत का करायचेत? म्हणजे मी अजून अर्ज केलेला नाही. मी परवाच सेवानिवृत्त झालेलो आहे. मी बाहेरगावी होतो. आता मी इथं राहायला आलेलो आहे. माझ्या 2 वर्षापासून माझ्या दोन्ही पायाचे ऑपरेशन झाल्याने मला चालता फिरता येत नव्हतं. त्याच्यामुळे हे तक्रार करणं आमच्याकडून गल्लीतल्या लोकांकडून राहिलेले आहे. नाही, हे आमचे शेजारी जे आहेत ना, हे क्रांती, त्यांनी तक्रार केलेली आहे असे सांगितले आम्हाला. असं ते म्हणतात. त्यांच्याशी पण माझ्या घराच्या शेजारी चिमू भास्कर डेंगळे, ॲडव्होकेट क्रांती भास्कर डेंगळे यांनी तक्रार केल्याचे मला सांगितले. त्याच्यामुळे मी तक्रार अद्याप केली नाही. आणखी आता आम्ही सर्वजण मिळून तक्रार करणार आहोत. आणि जिल्हाधिकारी जे विभाग या विभागाशी निगडीत कामं असेल त्या विभागाकडे आम्ही तक्रारी करणार आहोत. आणि आम्ही तशा ओरल तक्रारी आरोग्य अधिकारी गोरे साहेब यांना देखील सांगितलेले आहे फोनवर वगैरे. आता फोन केल्यानंतर काय म्हणलं ते? त्यांनी कर्मचारी पाठवतो एवढाच त्यांचं आहे. पण हे कायमस्वरूपी सगळं पूर्ण करण्यासाठी आम्ही त्यांच्या रीतसर तक्रारी अजून आम्ही करणार आहोत. मी ॲडव्होकेट KB डेंगळे. मातोश्री बिर्याणी हॉटेलची आहे, संपर्कामधील एवढं जी नाल्याचं पार्किंगचा जो विषय आहे तो खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला पाहिजे. नाहीतर आम्ही सर्व आमच्या गल्लीतले जेवढे काही संबंधित जे सिनियर सिटीजन आहे, रहिवासी, ते आम्ही 100% आंदोलन करू. आणि मेन बार्शीला करू. सोसायटीचं नाव काय तुमच्या? सोसायटी बार्शी, नेताजी बागल प्लॉटिंग, म्हणजे आदर्श नगर, बार्शी नका.
नमस्कार, मी हॉटेल मातश्रीचा मालक मनोज सुरवंशे. तर रस्त्याचं अतिक्रमणाचं काम चालू आहे. नाले फोडलेले आहेत, नाल्याचं काम झालेलं नाही आणि गल्लीमध्ये पार्किंगचा वगैरे प्रॉब्लेम होतोय. माझ्यामुळं दुर्गंधीमुळं भरपूर शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होतोय. तरी इथली नालीचं लवकरात लवकर काम करून घ्यावं. नालीचं काम नाही, नालीचं ब्लॉक, आमच्या हॉटेलचं पाणी पूर्ण नालीमध्ये जात नाही. नाली पूर्ण रस्त्यावर पाणी नाही गेल्यामुळे रस्त्यावर पाणी पूर्ण बाहेर येऊन येतंय आणि नाली पूर्ण जाम झालेली आहे. नगरपालिकेला आम्ही वारंवार तक्रार देऊन पण नगरपालिकेचं पूर्ण सामान काढून घेऊन जात नाही, ते घाण घेऊन जात नाही. ते आम्ही स्वतः गाड्या लावून महिन्या 15 दिवसाला गाड्या लावून आम्ही स्वतः पदर करताना 10-10, 15-15 हजार रुपये नालिकेतली घाण काढून आम्ही टाकतो. नालीतलं पाणी रस्त्यावर येतंय. आमच्यामुळं शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होतोय, ट्रॅफिकचा पण त्रास होतोय. ह्याची आम्ही सांगतो, पण हे नगरपालिका काळजी घेत नाही. नगरपालिकेला कळकळीची विनंती आहे की नालीची घाण कंटिन्यू काढून घ्या. आम्ही सांगतो किंवा आम्हाला हॉटेलला पण कचऱ्यासाठी गाडी द्या. गाडी दिलेली नाही आतापर्यंत. आम्ही पदर करताना कचरा बाहेर टाकतो. एक हॉटेल व्यावसायिक म्हणून कळकळीची विनंती आहे. सर्व हॉटेल व्यावसायिकांना पण सांगण्यात येते की आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही, हे आम्ही पण काळजी घेऊ. कंटिन्यू आम्ही एक रिक्वेस्ट करतो की हॉटेल व्यावसायिकांसाठी कचरा गाड्या पाठवून द्या नगरपालिकेला आणि आमच्यामुळे दुसऱ्यांना त्रास होणार नाही, ह्याची आम्ही काळजी घेऊ. कारण आम्हाला कोणाला त्रास द्यायचा नाही. ऑटोमॅटिक त्रास होतोय. रस्त्यावर पाणी येतंय, रस्त्यातनं नाल्या अतिक्रमण झाल्यामुळे रस्त्याचं काम चालू असल्यामुळं पाणी बाहेर जात नाही, रस्त्यावर पाणी येतंय. ह्याची आम्ही शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होणार नाही, ह्याची काळजी घेऊ. धन्यवाद. नमस्कार, DR न्यूजला आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. धाराशिवमध्ये मातोश्री हॉटेल आहे आणि ते हॉटेल सुप्रसिद्ध म्हणलं तरी चालत. आणि मेन कारण म्हणजे काय की हॉटेलमध्ये येणाऱ्या जे ग्राहक आहेत त्यांच्या गाड्या रस्त्यावरती उभ्या असतात, त्यांचा हा एक प्रश्न होता. दुसरा प्रश्न म्हणजे संध्याकाळी हॉटेलचे कामगार किंवा मुलं पाठीमागं लघुशंका करतात, असाही प्रश्न होता. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हॉटेलचं असणारं घाण पाणी म्हणा किंवा भांडी धुतलेलं पाणी किंवा हॉटेलमधली काही घाण असेल त्या पाईपाच्या साह्यातून रस्त्यावर येतं आणि तेच घाण काढण्यासाठी मालकाचं म्हणणं असं आलं की महानगरपालिकेला वारंवार तक्रार करून किंवा सांगून सुद्धा ती माणसं या ठिकाणी येत नाहीत, घाण काढत नाहीत. त्याचं कारण म्हणजे पुढं किंवा गटार ज्याला आपण म्हणतो ती पूर्ण पॅक आहे, त्या ठिकाणी पाणी जात नाही. मालकाची अशी तक्रार आहे की त्या ठिकाणी पुढं ओपन केलं पाहिजे आणि पाणी पुढे गेलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे महानगरपालिकेची जी माणसं येतात त्यांनी सुद्धा या ठिकाणचा कचरा वेळच्या वेळ टायमिंगला नेला पाहिजे, जेणेकरून त्या घाणेच साम्राज्य दुर्गंधी या ठिकाणी पसरू नये, अशी या मालकाची पण प्रतिक्रिया या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज.